मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या वनपरिक्षेत्रात नेहमीच सातत्याने मोठमोठे सागवान वृक्ष तोडून चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळी सागवान तस्कर चोरट्या मार्गाने चोरी करताना आढळून येतात। अशीच घटना 22 ऑगस्ट रोजी समोर आली आहे। चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतील वनपरिक्षेत्र दहिगाव रेचा वर्तुळातील हद्दीतून घनदाट जंगलातून चोरट्या मार्गाने सागवान जातीची 23 नग किंमत 80,000 रुपये, जंगलामधून सागवान झाडे तोडून कमी भावात अंजनगाव सुर्जी येथे सागवान तस्कराला विक्रीसाठी आणत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी SD राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या वेळी वनरक्षक BG मारनर, चव्हाण, पवार, वनमजूर भैयालाल जामकर, सहाय्यक वनरक्षक अशोकराम पराड यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 2 नागरिकांना ताब्यात घेण्यात आली असून हिरामन महाजन बेलसरे व बहादूर जावरकर राहणार सत्ती पोलीस स्टेशन चिखलदरा इतर 19 चोरट्यांवर वनगुन्हा क्रमांक 19 69 47 70 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना 25 ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने वनकस्टडी सुनावण्यात आली आहे। हे सागवान चोरटे आदिवासी असून कमी पैशात वृक्ष तोडून चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळी अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या तस्कराला सागवान पुरवत असल्याचे समोर आले आहे। गरिबीचा फायदा घेऊन मोठे सागवान तस्कर या भागात सक्रिय असल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समजते। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।